सर्वप्रथम आपल्या सर्वांना मित्रांनो 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि अशी आशा करतो की आपल्या सर्वांची तयारी पूर्ण झालेली असेल येणाऱ्या 12 ऑक्टोबरला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर येण्याची। पण मित्रांनो, इथे येण्यापूर्वी इथला इतिहास माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच नागपूरला आल्यानंतर आपण आजूबाजूचा कुठे कोणत्या परिसरामध्ये आपण कोणते बौद्ध धर्मस्थळ आहे जिथे आपण जाऊ शकतो, तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीचा संपूर्ण थोडासा इतिहास सांगू इच्छितो की मित्रांनो, 14 ऑक्टोबर 1956 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 5 लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती आणि आपल्या सर्वांना गौतम बुद्धांच्या चरणी आणून सोडले होते आणि त्यासोबतच आपल्याला 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या होत्या। आणि त्यासोबत मित्रांनो, तुम्ही जे बघू शकता हे एवढं मोठं स्तूप आहे, हे एशियातील सर्वात मोठं स्तूपमध्ये येतं आणि याचं हे पावित्र्य आहे। त्यासोबतच मित्रांनो, नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर जर आपण आलात तर श्रीलंकेवरून आलेलं बोधिवृक्ष जे झाड आहे हे सुद्धा आपण बघायला विसरू नका, कारण याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे। कारण याची जे जड आहे, मूळ आहे, हे महाबोधी टेम्पल बोद्धगयामधून श्रीलंकेला गेलं होते आणि श्रीलंकेवरून त्याला इथे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणण्यात आलेलं आहे। यानंतर आपण मित्रांनो, इथून जवळजवळ 15 किलोमीटरच्या दुरीवर कडमेश्वर रोडला वामनराव गोडबोले यांचं निवासस्थान आहे। वामनराव गोडबोले हे तेच व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे स्थान निवडलं होतं धर्मांतराकरिता। आणि तिथे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वस्तुसंग्रहालयाचं सुद्धा भव्य निर्माण करण्यात आलेलं आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो, नागपूरपासून जवळजवळ 20 किलोमीटरच्या दुरीवर उमरेड रोडला आपल्याला बघायला मिळेल रमाई पार्क, ज्याचं सुद्धा खूप अवाढव्यामध्ये एक कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे। आणि तिथे आपल्याला सुद्धा आणखी एक वस्तू बघायला मिळेल, ते म्हणजे भूमिस्पर्श मुद्रेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची 20 फुटांची तब्बल मोठी बुद्ध प्रतिमा। आणि त्यासोबत मित्रांनो, जर आपण कामठी रोडला जर गेलात तर इथे आपल्याला बघायला मिळणार आहे जवळजवळ 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे ड्रॅगन पॅलेस टेम्पल, जे की जापनीज बुद्धिस्ट कल्चरच्या याच्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो, तिथे नागलोक साईडला एक जवळजवळ 15 ते 20 फुटांची काय म्हणतात त्याला वॉकिंग मध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि काळजी करायची गरज नाही, कारण नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीपासून कामठी ड्रॅगन पॅलेसपर्यंत जाण्याकरिता बसची सुविधासुद्धा करण्यात आलेली आहे। आणि त्यासोबत मित्रांनो, जॉग्राफिकल सेंटर असलेलं नागपूर एक 0 माईल सेंटर म्हणून ओळखलं येतं, तर तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळणार आहे। 0 माईल जे इथून नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि एक शेवटचं म्हटलं 2 वस्तू, त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन, जे की अख्ख्या भारतामध्ये एकुलतं एक आहे। आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, नागपूरला आल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत, धम्मस्थळं आहे, आपण इथे जाऊन नक्की भेट द्यावी। आणि जर तुम्ही बघितले असाल तर मग तुमचा एक्सपिरियन्स कसा असला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्यापर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। त्यापर्यंत आपल्या सर्वांना नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम।